श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपण रोज पूजा पाठ देवाची भक्ती तर करतो, परंतु आपल्या घरामध्ये तरीही वादविवाद आणि आर्थिक तंगी चालू असते. सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने आपण अस्वस्थ असतो. आपल्याला सतत वाटते की एवढी भक्ती करून सुद्धा आपल्याला त्याचे योग्य फळ का मिळत नाही. त्यासाठी नियमितपणे रोज हे कार्य केले पाहिजे. त्याने आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. आपल्या समस्या हळूहळू दूर होऊ लागतात. तर मित्रांनो, देवघरात एका छोट्याशा तांब्यात पाणी नेहमी योग्य प्रकारे ठेवले पाहिजे. त्याचा योग्य उपाय कसा करावा हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तसेच आता घरचा दिवा तांबे, लोखंडी, पितळ, कास्य, स्टील किंवा मातीचा दिवा ठेवावा का? योग्य दिव्याची निवड न केल्यास घरात अडचणी निर्माण होऊ लागतात. दिव्याच्या वातीची निवड ही महत्त्वाची आहे का? कच्चा कालावा योग्य आहे का, की कापसाची वात किंवा सुती दोरा योग्य राहील? त्या छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याने पितृदोष, गृहदोष, कालसर्पदोष आणि गरिबी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओमध्ये सोडण्याचा विचार करत असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहितीपासून, उपायापासून वंचित राहू शकता आणि जीवनात प्रगती करण्यापासून मागे राहता. म्हणूनच माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. मित्रांनो, जीवनात खूप प्रगती करायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून व्हिडिओत सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण उपाय तुम्ही तुमच्या जीवनात अवलंबून पहा आणि तुमच्या जीवनात झालेल्या चांगल्या प्रगतीचा कायापालट पहा. आता अनेक लोक हा प्रश्न विचारतात की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे? हे स्नानानंतर करावे की स्नान करता देखील करता येईल? आणि झाडू लावण्याआधी पाणी शिंपडावे का की नंतर शिंपडावे? अजून एक प्रश्न जो अनेकांना पडतो म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता येईल का? आजच्या व्हिडिओमध्ये या प्रश्नांच्या उत्तरावर आधारित आपला हा व्हिडिओ आहे. सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की घराच्या बाहेर आणि आत दिवा लावण्याचे काय फायदे आहेत. विशेषतः त्या घराच्या बाहेर दिवा लावल्याने होणारे फारच मोठे फायदे तुम्हाला धनवान करू शकतात. भगवंताच्या पूजेमध्ये दिवा लावण्याचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे. देशी तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच तिळाच्या तेलाचा दिवाही लावला जातो. पूजा करण्याची हाच हेतू असतो की घराच्या आत आणि बाहेर दीप लावल्याने घरातील वातावरण पवित्र बनतं. दिवा लावल्यानंतर केवळ सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही, तर आपलं मनही खूप उत्साही बनतं. चला जाणून घेऊया आपण. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. 1. पृथ्वीवरील अंधकार दूर होतो. घरात दिवा लावल्याने केवळ घरातील अंधकार दूर होत नाही, तर तो नकारात्मक ऊर्जाही घराबाहेर टाकतो. जेथे दिवा लावला जातो तेथे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आपोआपच भगवंताचे हे वास्तव्य असते. म्हणूनच संध्याकाळ होण्यापूर्वी दिवा लावणे शुभ मानले जाते. तेलाने जळणाऱ्या दिव्यात परिणाम तो विझल्यानंतरही अर्धा तास टिकतो, तर शुद्ध देशी तुपाचा दिवा वातावरण सुमारे 4 तास नकारात्मक ठेवतो. 2. दिवा लावण्याची वैज्ञानिक लाभ. जेव्हा घरात शुद्ध तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो तेव्हा त्याच्या धुरामुळे घराचे वातावरण शुद्धता येते. हा धूर दूषित वातावरण नष्ट करतो आणि वातावरण शुद्ध बनवतो. 3. सुख समृद्धी वास. ज्या घरात भगवंत समोर दीप लावला जातो तेथे आता लक्ष्मीची कृपा कायम राहते. अशा घरात सुख समृद्धीचा वास असतो. दिवा पूर्व दिशेला ठेवल्यास व्यक्तीचे दीर्घ आयुष्य मिळते आणि उत्तर दिशेला ठेवल्यास धनसंपदा वाढते. दिवा केवळ घरातील अंधकार दूर करत नाही, तर आपल्या जीवनातीलही प्रकाशाच्या दिशेने घेऊन जातो. 4. घरात दिवा लावल्याने आजार आसपास फरकत नाही आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना आरोग्य लाभ मिळतो. विशेषतः जर दिवासोबत एक लवंग दिव्यात टाकल्याने तर त्याचा परिणाम दुप्पट होतो. हे त्वचेच्या संबंधित आजार दूर करण्यास मदत करते. सकारात्मकता आकर्षित करते. हिंदू धर्मानुसार ज्या घरात सकाळ संध्याकाळी दिवा घरासाठी अत्यंत लाभदायक असतो. 5. मंदिरात घंटी का वाजवली जाते? शंकराच्या मंदिरात घंटी वाजवण्याचा उद्देश काय? टाळ्या वाजवल्या जातात. शास्त्रानुसार जेव्हा तुम्ही मंदिरात किंवा घरात घंटी वाजवता तेव्हा शिव महापुराण, लिंग महापुराण आणि विष्णू महापुराणमध्ये सांगितले आहे की घंटीचा नाद होता जितकी तीर्थयात्रा होत आहे तितका साधना केल्या जातात आणि जिथे जग आणि तप केले जात आहे तितकेच दान केले जाते.
त्या सर्व पुण्यकर्माचे फळ त्या क्षणी तुमच्या खात्यात जमा होते. आता मंदिरात टाळ्या वाजवण्याचे महत्त्वही समजून घ्या. जेव्हा लोक भजन करत असतात, साधनेत असतात, अभिषेक करत असाल आणि पूजेत मग्न असतात, तेव्हा 3 वेळा टाळ्या वाजवल्याने त्यांचे संपूर्ण पुण्य आपल्या खात्यात जमा होते. त्यामुळे आपले भाग्य उजळते. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात गरुड घंटीचा नाद करणे अत्यंत शुभ मानले जाते, पण मुलांना खेळ म्हणून घंटी देऊ नये, कारण घंटीचा नाद करताना सर्व पुण्य आपल्या पदरी पडते. घंटी वाजवण्याचा सर्वात शुभ वेळ सकाळी 4 वाजल्यापासून ते दुपारी 11 वाजेपर्यंत असतो, कारण हा काळ अत्यंत मंगलकार्य असतो. याशिवाय संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत येथील घंटी वाजवली जाऊ शकते. रात्री 12 वाजल्यानंतर मंदिराचे पट बंद केले जातात आणि देवी देवता विश्रांती घेतात. त्यावेळी घंटी वाजवणे पुण्याऐवजी पापाचे कारण बनू शकते. मित्रांनो, आता जाणून घेऊया की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे. जर तुम्ही फक्त दरवाजावर पाणी अर्पण करत असाल तर हे लक्षात ठेवा की झोपण्यापूर्वी पाणी एका पात्रात भरून ठेवावे. तुम्ही कोणतेही पात्र वापरू शकता. गंगाजल उपलब्ध असेल तर थोड्या प्रमाणात त्या पाण्यात टाका आणि नंतर शुद्ध पाण्याने पात्र भरा. तर गंगाजल नसेल तर फक्त शुद्ध पाणी हे पुरेसे आहे. हे पाण्याने भरलेले पात्र आपल्या घराच्या स्वयंपाकघरात ठेवा. सकाळी उठून हे पाणी मुख्य दरवाजावर किंवा वास्तुदोषाने त्रस्त असाल तर उपाय तुमच्या मदतीला येईल. स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाजावर शिंपडल्यास तुमच्या घरातील अडचणी दूर होऊ शकतात. हा उपाय केवळ वास्तुदोष आणि पितृदोष दूर करत नाही, तर तंत्र, मंत्र किंवा वाईट नजरेच्या प्रभावाला हे संपवण्यास मदत करते. हा उपाय नियमित केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि आजारापासूनही मुक्तता मिळते. हे पाणी सूर्योदयापूर्वी मुख्य दरवाजावर शिंपडले पाहिजे. तर सूर्योदयानंतर तुम्ही मुख्य दरवाजावर इतर पाण्याने स्वच्छ करत असाल तर काही हरकत नाही, परंतु हे विशेष सूर्योदयाच्या आधी शिंपडले पाहिजे. आता अनेक लोक विचारतात की पाणी शिंपडण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे का? ती स्नान न करता पाणी शिंपडता येईल. सकाळी लवकर उठून सर्वप्रथम स्वयंपाकघरात जा आणि आधीच ठेवलेले पाणी घेऊन मुख्य दरवाजा उघडा आणि हे पाणी शिंपडा. पाणी शिंपडताना आपल्या पितरांचे व माता लक्ष्मीचे स्मरण नक्की करा. असे म्हणतात की सकाळी सकाळी माता लक्ष्मी प्रत्येक घराच्या दरवाजावर येतात. ज्या घरात दरवाजे उघडे असतात आणि जिथे पाणी शिंपडले गेलेले असते तिथे माता लक्ष्मी प्रवेश करतात. पाणी शिंपडताना आपल्या मनात माता लक्ष्मीला प्रार्थना करा की हे माता लक्ष्मी, कृपया माझ्या घरात प्रवेश करा. मी तुमचे स्वागत करण्यास तयार आहे. त्यानंतर पितराचे स्मरण करा, कारण घरात दाराच्या उंबऱ्याला पितरांचे स्थान समजले जाते. त्यांचे निवासस्थान मानले जाते. जेव्हा तुम्ही उंबरठा पाणी शिंपडता तेव्हा पितर प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात. स्नान करणे आवश्यक नाही. तुम्ही स्नान न करताही हे कार्य करू शकता. पाणी शिंपडण्याआधी झाडू लावावा की नंतर लावावा? याचे उत्तर असे आहे की सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी शिंपडावे, त्यानंतर तुम्ही झाडू लावू शकता. सकाळी सर्वप्रथम उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्या हाताच्या तळव्याकडे पहा आणि माता लक्ष्मीचे स्मरण करा आणि पुढील मंत्राचा उच्चार करू शकता. कराग्रे वसती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूल्ये तु गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. यानंतर दोन्ही हात जोडून देवी देवतांना प्रणाम करा. त्यानंतर हाताने पृथ्वीला स्पर्श करून प्रणाम करा आणि हळूवार आपले पाय जमिनीवर ठेवा. मग स्वयंपाकघरातून पाणी घेऊन ते पाणी उंबरठ्यावर शिंपडा. पाणी शिंपडल्यानंतर मुख्य दरवाजाची स्वच्छता करता येईल का? होय, तुम्ही करू शकता. आधी स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाजावर शिंपडा. त्यानंतर अतिरिक्त पाणी घेऊन मुख्य दरवाजा चांगल्या प्रकारे झाडून किंवा पाण्याने धुवू शकता. काही लोक विचारतात की जर प्लॉट किंवा भाड्याने एका खोलीत राहत असतील तर मग पाणी शिंपडणे आणि दीपदान कुठे करावे? याचे उत्तर असे आहे की जिथे तुम्ही राहता त्याच जागेच्या मुख्य दरवाजाला महत्त्व द्या. म्हणजे ज्या दरवाजावर तुमचे नाव लिहिले आहे तिथेच पाणी शिंपडा आणि दीपदान करा. जर तुमच्याकडे एकच खोली असेल तर त्या खोलीच्या दरवाजाला मुख्य दरवाजा समजून तेथेच हा उपाय केला तरी चालेल. आता पुढचा प्रश्न आहे की मासिक पाळीच्या काळात मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता येईल का आणि दीपदान करता येईल का? पाणी शिंपडण्याचे मासिक पाळीचे काहीही परिणाम होत नाही. तुम्ही दिवा लावणे कर्मकांड पूजेचा एक भाग आहे, तो शुद्धतेशिवाय करता येत नाही. याचा अर्थ असा आहे की मासिक पाळी संपल्यानंतरच दीपदान करावे. याशिवाय काही लोक विचारतात की मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे का आणि ठेवलेले पाणी काय करावे?
तर शास्त्रानुसार घराच्या मंदिरात एक कलश पाणी ठेवणे खूप आवश्यक आहे. पाणी ऊर्जा साठवते. जेव्हा तुम्ही पूजा करता, मंत्र जपता किंवा देवाला प्रार्थना करता तेव्हा या सर्व ऊर्जेचा त्या पाण्यात समावेश होतो. याच कारणामुळे मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे. सकाळच्या पूजेदरम्यान एक कलश पाणी मंदिरात ठेवा आणि दिवा लावा. हे अग्नी आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे. पूजेनंतर या पाण्याचा उपयोग शुभ कार्यासाठी करा, जसे की झाडांना घाला, घरात शिंपडा. सकाळच्या दरम्यान आपण मंदिरात पाणी ठेवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही पूजा करायला जातात तेव्हा सर्वप्रथम त्या पाण्याचा उपयोग करा. तुम्ही संपूर्ण घरात त्या पाणी शिंपडावं करून शकता. ही पाणी तुमच्या घराला शुद्ध करते, कारण सकारात्मक ऊर्जेने भरलेली असते. त्यामुळे अनेक रोग दूर होतात आणि घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो नाही. जर तुम्ही नियमितपणे या पाण्याचा शिंपडा करत असाल तर तुमच्या घरातील समस्या हळूहळू संपतात. काही वेळा लोक तक्रार करतात की औषधही प्रभाव ठरत नाही. अशा परिस्थितीत जर औषधासोबत रुग्णाला या पाण्याला पिण्यास दिले तर औषधं लवकर परिणाम करू लागतात. त्याचप्रमाणे जर कुटुंब सतत वाद आणि भांडणे होत असतील तर कुटुंबातील सर्व सदस्य हे पाणी थोडं थोडं पिऊ शकता का? यामुळे हळूहळू सकारात्मक विचारांना प्रभाव होतो आणि घरात शांती आणि सामंजस्य निर्माण होतो. जर तुमचा कोणताही व्यवसाय दुकान असेल, जर पाण्याचा थोडासा शिंपडा तिथेही करा. ही व्यवसायाला यशस्वी बनवते. मंदिरात पाणी का ठेवले जाते? पाणी हे अमृत मानले जाते आणि देवी देवतांसाठी विशेष महत्त्वाचे असते. मंदिरात एक कलश पाणी ठेवण्यात इतके आवश्यक आहे की जितके तुम्ही दररोज अन्न ग्रहण करता तेव्हा आपण देवाची पूजा करतो. तुला तांबे किंवा पितळाच्या भांड्यात एक कलश पाणी ठेवलं पाहिजे. ही पाणी अमृतासारखी असते आणि आपल्या जीवनातील दुःख संपवण्यास मदत करते. जर एखाद्या व्यक्तीला देवाला दररोज नैवेद्य अर्पण करू शकत नसेल तर तो मंदिरात एक कलश पाणी ठेवू शकतो, ज्यामुळे त्यांची पूजा पूर्ण होत नाही, जेणेकरून देव ते स्वीकारू शकतील. आणि पाणी हे प्रसादाच्या स्वरूपात दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करा. पण लक्षात ठेवा, मंदिरात ठेवलेले पाणी कधीही तुळशीला अर्पण करू नये. पण हे पाणी सर्व देवतांना स्वीकारलेले असते. हो, जर तुमच्या घरी फक्त बाळकृष्ण आणि राधाकृष्ण असेल आणि त्यांच्यासाठी एक कलश पाणी अर्पण करत असाल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी ते पाणी तुळशीला अर्पण करू शकता. मंदिरात ठेवलेले पाणी दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी आपले डोळे धुण्यासाठी वापरावे. त्यामुळे डोळ्याची दृष्टी सुधारते आणि डोळ्याचे आजार दूर होतात. शास्त्रानुसार जे लोक मंदिरात एक कळस पाणी भरून ठेवत नाहीत त्यांच्या घरात अकाळ पडतो, घराची परिस्थिती बिघडते, कुटुंबात संकटे येतात आणि गरिबीला सामोरे जाऊ लागू शकते. इच्छित असल्यास एक ग्लास पाण्यात फुले वगैरे घालून ठेवू शकता, जे खूप शुभ मानले जाते. मंदिरात ठेवलेल्या पाण्याचा आणखीनच एक उपाय म्हणजे ते घराच्या स्वयंपाकघरात स्वयंपाकासाठी किंवा पिण्यासाठी वापरले जाऊ शकते. पण हे पाणी तेव्हाच वापरावे जेव्हा लसूण किंवा कांद्याचा वापर होत असेल, तर या पाण्याचा वापर स्वयंपाकासाठी करू नये. हे पाणी कुटुंबासाठी सर्व सदस्य थोड्या प्रमाणात पिऊ शकता आणि उरलेले पाणी तुम्ही घरातील झाडांना घालू शकता. हे पाणी व्यर्थ जात नाही याचा अनेक उपाय आहे. जर आपण योग्य प्रकारे याचा उपयोग केला तर ते आपल्या जीवनातील अडचणी सोडू शकते. हे पाणी खूप शक्तिशाली असते आणि आपल्या घराच्या मंदिरात ठेवलेल्या पाण्यात देवतांचे आशीर्वाद असतात, कारण ते नेहमी देवतांच्या जवळ असते. या पाण्यात सर्व सकारात्मक शक्ती समाविष्ट असतात आणि जर आपण योग्य प्रकारे वापर केला तर ते आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते. याचा अर्थ असा की जर तुम्ही हे पाणी पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी आणि घरात शिंपडण्यासाठी वापरत असाल, त्यामुळे आपल्या घरात समस्या दूर होतात आणि जर कोणतेही कार्य नियमितपणे केले गेले त्याचा नक्कीच फायदा होतो. कधीकधी केल्याने त्याचा परिणाम लगेच दिसणार नाही, पण जर तुम्ही नियमितपणे केले तर त्याचा फरक दिसून येतो. म्हणून रोज या पाण्याने घरात शिंपडावं करायचं आहे. या घरातील सदस्याला थोडे थोडे पाणी प्यायला द्यायचे आहे. उरलेले पाणी झाडांना घालायचे आहे, दुकानात शिंपडायचे आहे, व्यावसायिक ठिकाणी शिंपडायचे आहे, मुलांच्या पुस्तकावर आणि तिजोरीत शिंपडायचे आहे. याचा तुम्हाला नक्कीच चमत्कार दिसेल. त्याचप्रमाणे जे स्वयंपाकघर ठेवलेले पाणी असेल त्याचे काही थेंब तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर ठेवा. त्याचा फायदा लवकरच दिसून येईल. पण हे आपल्याला दिनचर्येत याचा समाविष्ट करावा लागेल आणि दररोज नियमाने हे कार्य करावे लागेल, तेव्हा त्याचा पूर्ण लाभ मिळेल.
मंदिरात ठेवलेल्या पाण्याचा कचरा पडणार नाही याची काळजी घ्यावी म्हणून झाकून ठेवावे. आणि गणपती बाप्पाचे ओम गण गणपत्याय नमः हे मंत्र नक्की बोला, असे आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. त्याचप्रमाणे समजून घेऊया. आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर पाणी शिंपडा. घरात नेहमी पितळी दिवा आणि कापसाची काव्याची वात लावा. कोणतेही दोष लागत नाही, उलट असे दोष कमी होतात आणि आपली कामे होऊ लागतात. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल आणि जर तुम्ही माता लक्ष्मीचा सन्मान करत असाल तर ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.